सध्या सोलापुरात मार्केट यार्ड आणि आसपासचे परिसरामध्ये आमचे जे दुकान आहेत तिथं तकरीबन दररोज 20 टन लिंबूची आवक होत आहे। यावर्षी पाऊस चांगला झाला, साधारण 6 महिने पाऊस चालला, 6 महिन्याचं पाणी खूप झाला, लिंबाची आवक इतकं जास्त झाली आहे की सगळं मंदी आलेली आहे। सोलापुरात 100 रुपये 10 किलो ते 150 रुपये 10 किलो पर्यंत बाजार आहे। दिवाळीला थोडा बाजार वाढला होता, त्यानंतर अजून बाजार कमी झालाय। आजच्या परिस्थितीवर 10 ते 12 रुपये किलो लिंबू सरासरी विकलं चाललंय। नमस्कार, मी अल्ताफ लिंबूवाले, रॉयल लेमन कंपनी, रॉयल ट्रेडर, लिंबू चढत्या, सोलापूर मार्केट यार्ड, सोलापूर। सध्या सोलापुरात मार्केट यार्ड आणि आसपासचे परिसरामध्ये आमचे जे दुकान आहेत तिथं तकरीबन दररोज 20 टन लिंबूची आवक होत आहे। यावर्षी पाऊस चांगला झाला, साधारण 6 महिने पाऊस चालला, मे ते ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत होता। 6 महिन्याचं पाणी खूप झाला, लिंबाची आवक इतकं जास्त झाली आहे की सगळं मंदी आलेली आहे। सोलापुरात 100 रुपये 10 किलो ते 150 रुपये 10 किलो पर्यंत बाजार आहे। दिवाळीला थोडा बाजार वाढला होता, त्यानंतर अजून बाजार कमी झालाय। आजच्या परिस्थितीवर 10 ते 12 रुपये किलो लिंबू सरासरी विकलं चाललंय। चौकडे लिंबूची आवक इतकी झाली आहे की परगावी आमचं जे ज्या ठिकाणी माल जातो त्या ठिकाणी सुद्धा तिथले लोक सुद्धा म्हणाले की लिंबू पाठवू नका। हे 2 महिने असे असतात, नोव्हेंबर ते डिसेंबर, जे लिंबाची मंदी असते। लिंबा खूप येतो पण आवक जास्त वाढते आणि तिची डिमांड असते, जे मागणी असते ती कमी होते, त्यामुळे बाजार घसरतो। आणि साधारण ह्या 2 महिन्यामध्ये आम्ही लिंबू लोणच्याच्या फॅक्टरीला देतो 3 रुपये 4 रुपये 5 रुपये किलो पर्यंत। जे लिंबू खपवण्याचा एक मार्ग म्हणून देतो, ते परवडत नाही, शेतकऱ्यांनाच परवडत नाहीत आणि आम्हाला सुद्धा परवडत नाही, कारण फॅक्टरी सुद्धा आम्हाला पेमेंट वेळेवर देत नाहीत। पण मजबुरी असती, काय इलाज नाही, ते मला मी तिथं देऊन कटवतो। येणारा जे 1 महिन्या 2 महिन्यानंतर बाजार येईल, चांगला राहील। साधारण डिसेंबर नंतर जानेवारी चालू झाला तर जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत लिंबाचा बाजार राहील। हे 2 महिने बाजार दरवर्षी कमी असतो, शेतकऱ्याला लय हाल होतो, शेतकऱ्यांना लय लॉस होतो। तरी पण ते बिचारे लांब न जवळपास 70-80 किलोमीटरना 2 चाकीवर लिंबू आणून सोलापुरात विकतात। नाईलाजाना एवढं कमी भाव विकाना आम्हाला सुद्धा वाईट वाटतो, पण कमी भावाना विकून त्यांना काय होणे पैसे करून देतात। येणाऱ्या 2 महिन्यानंतर त्यांना चांगले पैसे होईल असं आश्वासन देऊन आम्ही त्यांचा लिंबू विकतो। आणि दरवर्षी जानेवारीचा माल सुरू झाला, बाजार वाढण्यास सुरू झाला, तो ऑगस्ट पर्यंत त्यांना आम्ही पैसे करून देतो, प्रयत्न करतो। तर या वर्षीचं जे लिंबूची आवक खूप वाढलेली आहे, माल कमी नाही जास्त आहे, पण गिराक कमी आहे। परगावला सुद्धा मालची आवक इतकी वाढलेली आहे की तिथले व्यापारी सुद्धा आम्हाला म्हणतात की माल पाठवू नका, त्यासाठी लिंबाचा बाजार कमी आहे। साधारण 8 रुपये ते 12 रुपये 13 रुपये किलो लिंबू मार्केटात विकायला चाललाय। येणारा काळ जे आहे 2 महिन्यानंतर बाजार वाढण्याची शक्यता आहे, हिची थोडी दक्षता घ्यावी शेतकऱ्यांनी। नमस्कार। सध्या जे सोलापूरचं दक्षिणचा भाग आणि सोलापूरचं जे आहे मोहोळ तालुका आणि अक्कलकोट तालुका आणि काही भाग आपला जे आहे विजापूर तालुक्यातला, इंडी तालुक्यातला, त्या ठिकाणीचा माल सोलापुरात येतो। आणि सोलापुरात माल आमचं जे आहे लांब जयपूरला, दिल्लीला जातो आणि जास्तीत जास्त म्हणून तर आसपासचे कर्नाटकचे जे काही गाव आहेत तिथं जातो। कसं तर करून हा 2 महिन्यात माल खपवण्याचा प्रयत्न करतो। आवक वाढलेली आहे, माल कुठं पाठवायचा हे प्रश्न आमच्या समोर आहे।